आदित्य विचार करत असतो. तोच इशिका फ्रेश होऊन बाहेर येते आणि त्याचे लक्ष तिच्याकडे जाते आणि तो पाहतच राहतो. नुकतीच फ्रेश होऊन आल्यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती. इशिका मात्र त्याच्याकडे अजिबात लक्ष न देता केस विंचरत असते. इग्नोर करते का मला? एवढे बोलून तो उठला आणि त्याचे कपडे घेऊन फ्रेश व्हायला निघून गेला. काही वेळाने फ्रेश होऊन बाहेर आला तर ती रूममध्ये त्याला दिसली नाही. कुठे गेली असेल ही विचार करत तो तिला शोधू लागला आणि त्याचे लक्ष बाहेर गॅलरीकडे गेले. ती झाडांना खूप प्रेमाने पाणी घालत होती. तो काही न बोलता रूममधून बाहेर निघून गेला. तिला गॅलरीमधून खूपच छान वाटत होते म्हणून ती काही वेळ तिथेच घालवते. भूक तर तिला पण लागली होती, पण इथे त्याच्याशिवाय तिला काहीही मिळणार नव्हते हे तिला माहिती होते. तिला म्हणून ती तिथेच चेअरवर बसते आणि वाऱ्यावर डोलणाऱ्या फुलांकडे पाहत असते. हसता हसता अचानक थांबते आणि तिचे डोळे काठोकाठ भरून येतात. कारण या 2 दिवसात तिच्यासोबत किती काय घडून गेले होते. लग्नसुद्धा झाले होते तिचे. ती भरलेल्या डोळ्यांनी वर आकाशाकडे पाहत, देवा माझ्या बाबतीत नेहमी असे का होते? कधीच माझ्या बाबतीत चांगल्या गोष्टी होणार नाही का? ती आकाशाकडे बघून विचारत असते. देवा लहानपणापासून एक सुद्धा सुखाचा क्षण मी अनुभवला नाहीये. माझ्या जन्मानंतर आई आणि बाबा दोन्ही मला सोडून गेले. ते जेव्हा सोडून गेले तेव्हा मी 1 महिन्याची होते. तेव्हापासून पोरकी झाली आहे. आई बाबांचे प्रेम काय असते मला माहितीच नाहीये. लहानपणापासून मी काका काकूंजवळ होती. मी 12वीला जाईपर्यंत माझी आजी होती माझ्यासोबत, पण ती गेल्यानंतर पुन्हा मी पोरकी झाली आणि काका काकू तर किती वाईट वागले माझ्यासोबत हे सांगायला नको देवा तुला. काका काकूंकडे असेच दिवस काढत होती. त्यामध्येच हा आदित्य सरदेसाई येऊन मला लग्न करून घेऊन इथे आला. माझ्या आयुष्यात पुढे अजून काय काय पाहायला मिळणार काय माहिती. रडत रडत ती विचार करत चेअरवर मागे टेकून डोळे बंद करते. पण मनात मात्र हेच विचार चालू असतात की पुढे काय होईल म्हणून. थंडगार वाऱ्यामुळे तिला सकाळी सकाळी झोप लागते. आदित्य बाहेर गेला होता. तो तिला बोलवायला आत आला. म्हणजे नाश्ता करायला चल एवढं सांगायला तो आला होता. पण ती रूममध्ये नाहीये हे बघून तो गॅलरीमध्ये आला आणि त्याला चेअरवर झोपलेली ती दिसली. आदित्य तिच्या समोर येऊन उभा राहतो. रडून ते अश्रू सुकलेले गालावर दिसत होते. तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. माझी बायको रडली वाटतं. झोपमध्ये पण क्यूट दिसत होती ती. तो गुडघे टेकून तिच्यासमोर बसला होता आणि तिच्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत असतो. बायको तो खूप क्यूट आणि निरागस आहे आणि इतर मुलींसारखी तर अजिबात नाहीये. तो हळूच प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवतो आणि झोपमध्ये पण त्याचा तो प्रेमळ होणारा स्पर्श तिला सुखावतो आणि झोपमध्ये पण ती गोड हसते. आदित्य तिच्या अगदी जवळ असल्यामुळे तिच्या गालावर पडणाऱ्या खडीच्या प्रेमात पडतो. आज खूप जवळून त्याने तिची खडी पाहिली होती. तिला हसताना बघून नकळत त्याच्या चेहऱ्यावर पण स्माईल येते. तो तिला प्रेमाने आवाज देतो, स्वीटहार्ट चल उठ नाश्ता करून घे. मगाशी हसणाऱ्या तिच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव दिसत होते. तो तिला पुन्हा आवाज देतो, स्वीटहार्ट उठ नाश्ता करून घे. आता ती हळूहळू डोळे उघडते आणि तिच्या चेहऱ्याच्या अगदी समोर आदित्यचा चेहरा दिसतो आणि ती घाबरून सरळ बसायच्या नादात तिचा तोल जातो आणि ती चेअरसोबत खाली पडते. हे एवढे अचानक घडते की आदित्य तिचा हात पकडणार त्याआधीच ती खाली पडलेली होती. इशिका रागात त्याच्याकडे पाहत असते तर आदित्य मात्र तिला हसत असतो. मुद्दाम तिला पारा चढवण्यासाठी. अरे माझी वाघीण पडली खाली. अशी कशी पडली? ती तर खूप स्ट्रॉंग आहे. मुद्दाम तिला चिडवत होता. इशिका नीट उभी राहते आणि चेअरला पण नीट ठेवते आणि आदित्यकडे रागाने पाहत असते. असं रागाने बघू नकोस. मी काही तुला घाबरणार नाहीये. इथे मी तुला नाश्ता करून घे म्हणून बोलवायला आलो होतो. आता तुझ्या चुकीमुळे तू पडलीस तरी मला का दोष देते आहे? ती काही बोलणार त्याआधीच तो तिला हात दाखवत एक शब्दसुद्धा बोलायचा नाही आणि रागाने तिचा हात घट्ट पकडतो आणि तिला ओढतच रूममध्ये घेऊन येतो. रूममध्ये येताच त्याने तिथल्याच लँडलाईनवरून फोन लावला आणि दोघांसाठी नाश्ता त्याच्या रूममध्ये मागवून घेतला. एक सर्वंट येऊन नाश्ता टीपॉयवर ठेवून गेला. ते दोघं पण सोफ्यावर बसलेले होते. आदित्यने तिच्याकडे न पाहता एक प्लेट घेतली आणि खायला सुरुवात केली. ती मात्र अजून पण रागाने त्याच्याकडे पाहत होती. तो एक एक घास घेत, माझ्याकडे रागाने बघून तुझे पोट भरणार नाहीये. ती प्लेट घे आणि खा. तरी तिने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि ती शांत तशीच बसून राहिली. तुझी तुझ्या नवऱ्याच्या हातून खायची इच्छा आहे का? त्याने खूप सॉफ्टली आवाजात तिला विचारले. त्याचा सॉफ्टली आवाज ऐकून काही वेळासाठी ती पण गोंधळली की याला एवढे हळूवार सुद्धा बोलता येते. पण तिच्या लक्षात येते तो काय हळूवार बोलणार? तो तर आदित्य सरदेसाई आहे. जोराने बोलणे आणि दुसऱ्यांना त्रास देणे हे जणू त्याच्या कुंडलीतच लिहून ठेवले आहे.
हा जास्त काही बोलायच्या आधी नाश्ता करून घेते आणि ती प्लेट हातात घेते आणि नाश्ता करत असते. त्याचे खाऊन होते आणि तो पूर्ण रूमवरून नजर फिरवतो आणि मनातच हसतो. तिला त्रास द्यायला तर इथे आणले होते त्याने, मग कशा पद्धतीने त्रास द्यायचा याचा तो विचार करत असतो आणि त्याला एक आयडिया सुचते. तो पुन्हा लँडलाईनवरून फोन लावून अजून एक प्लेट नाश्ता घेऊन रूममध्ये या सांगतो. काही वेळाने एक सर्वंट एक प्लेट घेऊन आत येतो आणि ती टीपॉयवर ठेवून निघून जातो. आदित्य ती प्लेट उचलतो पण नीट पकडत नाही आणि त्यातील पोहे खाली सांडले जातात. इशिका एक नजर तिकडे पाहते आणि पुन्हा दुर्लक्ष करून तिचे खात असते. तो काही न बोलता उठतो आणि त्याच्या क्लोथ सेक्शनला जाऊन बरेच सूट घेऊन बाहेर येतो आणि ते बेडवर ठेवतो. एक एक सूट हातात घेऊन हा नेऊ का ऑफिसला? नाही, हा नको, दुसरा, असे जवळजवळ 30-35 सूटचा तो पसारा बेडवर करतो. त्यानंतर बुक शेल्फ जवळ जाऊन एक एक बुक काढून टेबलवर ठेवत होता. अर्धे जास्त बुक्स काढून त्याने कपाट रिकामे केले होते. आता तो रूमवरून नजर फिरवतो तर रूममध्ये खूप पसारा दिसत होता. तो इशिकाकडे पाहतो तर तिचं खाऊन झाले होते आणि ती पाणी पित होती. ती ग्लास खाली ठेवणार तोच त्याचा करारी आवाज येतो. स्वीटहार्ट, नाश्ता करून पोट भरले असेल ना तर तुझ्यासाठी काम आहे. ते माझ्याकडून चुकून हा पसारा झाला. एवढं आवडते का? इशिका पूर्ण रूमवरून नजर फिरवते आणि उठून उभी राहते. त्याला वाटत असते आता ती बोलणार, माझ्याकडून हे असले काम होणार नाही म्हणून, मला सवय नाही या कामांची. पण ती काही न बोलता गॅलरीमध्ये जाते. ती काय करते हे पाहण्यासाठी तो पण तिच्या मागे जायला निघतो तर ती झाडू घेऊन आत येत असते. तो मनात विचार करत, बापरे, झाडू घेऊन येतेय, मला मारते की काय? त्याचा गोंधळलेला चेहरा बघून इशिकाला पण त्याची मस्करी घ्यायची इच्छा होते आणि ती त्याला झाडू मारायची ॲक्टिंग करते आणि तो घाबरून सोफ्यावर बसतो. इशिका हसत तिचे काम करायला लागते. त्याने सांडलेले पोहे ती गोळा करते आणि आदित्य सोफ्यावर पायावर पाय टाकून ती काय करतेय याकडे पाहत असतो. तिने 1 मिनिटामध्ये पोहे उचलून ती जागा क्लीन केली. त्यानंतर बेडजवळ आली आणि एक एक सूट उचलून आत घेऊन गेली. बेडशीट नीट केली आणि पिलो पण नीट ठेवल्या. त्यानंतर ती बुक शेल्फ जवळ आली आणि एक एक बुक्स तिने शेल्फमध्ये ठेवले. हे काम तिने 20 मिनिटात केले आणि त्याच्यासमोर उभी राहिली. तो तर गोंधळून तिलाच पाहत होता. त्याला विश्वासच बसत नव्हता की ती एवढ्या लवकर काम कशी करू शकते म्हणून. ती तर तिच्या घरी नाजूक बाहुलीप्रमाणे वाढलेली असेल. असले काम करायला 10-12 नोकर तिच्या आजूबाजूला फिरत असतील असा तो विचार करत होता. ती आपल्यासमोर सगळे काम कंप्लीट करून उभी आहे, त्याला अजून विश्वास बसत नाही. म्हणून तो तिला विचारतो, तुमच्या घरी तुझ्या बापाने किती नोकर माणसे ठेवली आहे? 10-12 असतील. का, तुम्हाला हवे आहे का माझ्या बापाच्या घरचे नोकर? ती पण रागाने त्याच्याकडे पाहत बोलते, मला भीक नाही लागली. तुझ्या बापाच्या घरापेक्षा तिप्पट चौपटने नोकर आहे माझ्याकडे. पण मला एक प्रश्न पडला आहे, तो असा की तू जर नाजूक परी आहे मग तुला काम करायची पण सवय आहे का गं? आणि ते पण 20 मिनिटात सगळे कंप्लीट केलेस तू. तुझ्याकडे बघून वाटते की तुझ्या बापाने मुद्दाम नोकर कमी ठेवले असतील तुमच्या घरी. त्याची लाडाची मुलगीच एवढ्या भरभर काम करतेय, मग काय गरज ना त्याला नोकरांची? तो तिला टोचून बोलत असतो. आता तू एवढ्या भरभर काम करतेस, आवडलं मला तुझा हा अंदाज. आजपासून तूच माझे सगळे काम करायचे. त्याचे बोलणे ऐकून तिला वाईट वाटते. तिकडे काका, काकू आणि नुपूर आणि इथे हा जबरदस्तीचा माझा नवरा. फरक फक्त एवढा होता की घर बदलले होते. बाकी तिच्या नशिबात जे दुःख आधी होते ते आता पण राहणार होते. ती विचारत असताना त्याने तिचा हात पकडून गॅलरीमध्ये घेऊन आला आणि झाडांची कोरडी फुले पाने काढायला सांगितली. तिला फुले खूप आवडायची म्हणून ती मन लावून ते काम करू लागली. तिची काम करण्याची पद्धत बघून आदित्य तर शॉक लागल्यासारखा पाहत होता. भरभर तिने बरेच कोरडे पानं आणि फुले काढली होती. आदित्य तर तिच्या मागे उभा राहून पाहत होता. ती एका झाडाला हात लावेल त्या झाडावर सरडा तिला दिसला आणि ती घाबरून मागे वळली. पण मागे वळताच ती आदित्यला धडकली. तो पण बेसावध असल्यामुळे त्याने तिला पकडले. पण त्याला राग आला आणि तो रागातच तिला बाजूला करत होता. पण ती त्याला घट्ट मिठी मारून उभी होती. ते तिथे सरडा आहे. त्याने वाकून पाहिले तर खरंच तिथे सरडा होता. त्याने पण तिला तसेच राहू दिले. ती जवळ आली की त्याला काय व्हायचे काय माहिती. त्याने हळूच तिला मिठीतून बाजूला केले आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. इशिका मनातच शिव्या देत, मिठी मारायला हाच मिळाला होता का तुला? ती विचार करण्यात मग्न असते. तोच आदित्य तिच्या ओठांवर ओठ टेकवतो आणि तिला भान हरपून किस करू लागतो. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता तरी तो तिला किस करत होता. त्याचे मन भरते तसे तो बाजूला होतो. दोघं जोरजोराने श्वास घेत असतात. तो तिच्याकडे पाहत स्माईल करतो तर ती त्याच्याकडे रागाने पाहत खडूस म्हणते,
तुझ्या तोंडून खडूस हा शब्द ऐकायला पण किती छान वाटतो ना स्वीट हार्ट. आणि तो तिला उचलून घेतो. ती त्याच्या दंडाला मारत सोडा मला ओढत असते. तो तिला घेऊन रूममध्ये न जाता पूल साईडला येतो. हा खडूस मला इथे का घेऊन येतोय? आणि ती बोलणार त्याआधीच तो तिला घेऊन पूलमध्ये उडी घेतो. ती तर घाबरून त्याला घट्ट मिठी मारते आणि डोळे बंद करून घेते. त्याला माहिती होते ती घाबरलीये म्हणून. तो पण तिला सोडत नाही. तसाच उचलून उभा असतो. अजून काही हालचाल होत नाहीये ते बघून ती हळूच त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि त्याच्याकडे पाहते तर तो स्माईल करत, माझ्या बायकोने खूप काम केले ना, मग तिच्या अंगावर उडालेली धूळ क्लीन करण्यासाठी तिला इथे पूलमध्ये घेऊन आलो. पण आता पाण्यात असल्यामुळे माझी स्वीटहार्ट क्लीन झाली. आता ती रूममध्ये जाऊ शकते. तो हे बोलताच त्याने तिला कठाडावर बसवले आणि तो पण तिच्या शेजारी बसला. त्याच्या केसांमधील पाणी त्याने तिच्या अंगावर उडवले आणि तिने रागाने तिचा चेहरा दुसरीकडे वळवला. आदित्य हसत आतमध्ये निघून गेला. ती मात्र तिथेच बसली होती. खूप राग आला होता तिला आदित्यचा आणि ती रागाने त्याच्या पाठमोऱ्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत, खूप वाईट आहात तुम्ही आदित्य सरदेसाई, ती जोराने बोलत ओरडत होती. तर तिच्याकडे न पाहता स्माईल करत आत जात होता. तो आत येतो आणि त्याचे कपडे घेऊन फ्रेश व्हायला निघून जातो. फ्रेश होऊन बाहेर येतो तरी सुद्धा ती आलेली नसते. ही मुलगी ना, तो एक सुस्कारा सोडतो आणि स्टडी रूममध्ये निघून जातो. इशिका काही वेळाने आत येते आणि ती पण फ्रेश व्हायला जाते. फ्रेश होऊन येते आणि तिचं आवरून सोफ्यावर बसते. आता तिला रूममध्ये खूप कंटाळा आला होता म्हणून ती उठून दरवाजा ओपन करून बाहेर जायचा प्रयत्न करते तर दरवाजा बंद असतो. काय माणूस आहे हा? बाहेर गेला तर दरवाजा बंद करून गेला. मी काय पळून जाणार होती का? ती पुन्हा सोफ्यावर येऊन बसते आणि एक बुक घेऊन वाचत बसते. असाच वेळ निघून जातो. तोच दरवाजा ओपन व्हायचा आवाज येतो. तिला माहिती होते आदित्यशिवाय दुसरे कोण असेल म्हणून ती लक्ष देत नाही. आदित्यला समजतं ती मुद्दाम करते. बायको बुक वाचून दमली असशील ना, चल जेवण करून घे. आता खरं तर तिला पण भूक लागल्यामुळे ती बुक बाजूला ठेवते आणि उठून उभी राहते. आदित्य तिच्याजवळ येतो आणि तिचा हात पकडून ओढतच तिला बाहेर घेऊन येतो. तो पुढे तर ती मागे चालत होती. ज्या दिवशी ती त्या बंगलोमध्ये आली होती तेव्हा तिने पूर्ण बंगलो पाहिला नव्हता. पण आज ती पूर्ण बंगलोवर नजर फिरवत चालत होती. बंगलो खूप मोठा होता. नजर फिरवत असताना तिचे लक्ष एका रूमकडे जाते. पण ती तिकडे पाहायची आणि दरवाजा बंद होण्याची वेळ एकच असते म्हणून त्या रूममध्ये काय आहे हे तिला कळत नाही. तो तिला घेऊन डायनिंग टेबलजवळ आला आणि चेअरवर बसायला सांगितले. तिच्या मनात अजून पण तेच विचार सुरू होते की त्या रूममध्ये काय असेल म्हणून. तो पण तिच्या शेजारच्या चेअरवर बसला. तो सर्वंटने त्या दोघांसाठी ताटं वाढून आणलेत आणि दोघांच्या समोर ठेवलेत. तिला भूक लागल्यामुळे तिने पटापट खायला सुरुवात केली. तिला खाताना बघून आदित्य तिच्याकडे पाहत, अशी खाते कशी 1 महिना उपाशी होती. तो तिला खाऊ देतो. काही वेळाने तिला आवाज देतो, मॅडम तुमचे खाऊन झाले असेल तर मला चारायचे कष्ट घेणार का? तशी ती गोंधळून त्याच्याकडे पाहते. अशी काय बघते, माझ्या तोंडाला काही लागले आहे का? मी तर तुला एवढंच बोललो की मला तुझ्या हातून खायचे आहे. भरवणार ना मला? ती रागाने त्याच्याकडे पाहत, का तुमच्या हाताला मेहंदी लागली आहे का? माझ्या हाताने खायचे आहे तर? तिचे बोलणे ऐकून ही चांगलीच तिखट मिरची आहे. प्रत्येक गोष्टीला उलट बोलत असते ही. हो लागली आहे तुझ्या नावाची मेहंदी. चल भरव मला. मी नाही भरवणार. आणि ती खायला लागणार. तोच उठून पटकन तिच्या हातातील घास त्याने तोंडात घेतला. तिला त्याचा प्रचंड राग आला. चल खाऊ घाल मला. आता तिचा पण नाईलाज होता म्हणून ती पण त्याला एक एक घास सारत होती. बायको या आदित्य सरदेसाईला जे आवडले ते त्याचे झाले समज. मग त्या गोष्टीचा समोरच्या व्यक्तीला माझा राग आला तरी मला काही फरक पडत नाही. त्यामुळे आता आपले लग्न झाले आहे तर तू एक गोष्ट तुझ्या डोक्यात फिट करून ठेव. मी तुझ्याजवळ जे काही मागेल ते तू काही न बोलता पूर्ण करायचे आणि नाही म्हटलीस तर शिक्षा भोगायला तयार राहा. त्याचे बोलणे ऐकून ती घाबरली होती पण त्याला दाखवत नव्हती आणि शांतपणे त्याला भरवत होती. तो पण तिच्याकडे बघून हसत खात होता. कधी कधी मुद्दाम तिच्या बोटांना ओठ पण टेकवत होता. त्याचा तिला प्रचंड राग येत होता पण तिचा नाईलाज असतो. तो पूर्ण जेवण तिच्या हातून जेवत होता. ताटातील सगळं संपतं आणि तो पाणी पितो आणि तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत, थँक यू बायको. आणि हो तुला कदाचित आठवण नसेल पण मी आहे ना, मी आठवण करून देतो तुला. आपले कालच लग्न झाले आहे पण आपण मधुचंद्राची रात्र एन्जॉय केली नाही. तर आज रात्री आपण ती रात्र एन्जॉय करूया. आणि हो माझ्या बायकोला मला एक सुंदर अशा ड्रेसमध्ये पाहायचे आहे. तर संध्याकाळी चांगले कपडे घाल आणि तुझे आवरून ठेव. एवढे बोलून तो निघून गेला. पण ती मात्र एका पुतळ्यासारखी तिथे चेअरवर बसली होती.
तो आज जे काही बोलून गेला ते राहून राहून तिच्या कानात वाजत होते. ती तिच्या विचारात चालत त्यांच्या रूममध्ये येते आणि दरवाजा बंद करून घेते. खूप घाबरली होती ती. सोफ्यावर बसून रडायला लागते. आई बाबा, मला आता तुमची खूप आठवण येत आहे. तुम्ही आज माझ्यासोबत असता तर माझ्यावर कदाचित ही परिस्थिती आली नसती. या जगात असे कोणीही नाही की त्याला माझी काळजी आहे. जो पण भेटतो त्याला माझ्याकडून त्याचा फायदा करून घ्यायचा असतो. पण या सगळ्या गोष्टीचा मला किती त्रास होतो हे मलाच माहिती. आई बाबा, आज तुम्ही माझ्यासोबत असता तर कदाचित तुम्हाला माझी काळजी असती. पण आता मी एकटी पडली आहे. ती रडत रडत बोलत असते. खरंच ज्यांनी आपल्या आईबाबांना पाहिलेले नसते त्यांच्यासाठी किती कठीण असते ना पुढील आयुष्य काढणे. आणि तसेच काही इशिकाच्या बाबतीत झाले होते. रडत रडत तिचा कधी डोळा लागला तिचे तिला कळले नाही. इकडे आदित्य ऑफिसमध्ये त्याच्या कामात बिझी होता. तोच दरवाजावर टकटक आवाज आला आणि त्याने कमीन म्हटले आणि ती व्यक्ती आत आली. ती व्यक्ती जॉन होती. आदित्यने जॉनला काम सांगितले होते. जॉन आदित्यचा खूप बेस्ट फ्रेंड होता. जॉन काहीही न बोलता चेअरवर बसतो आणि समोरच्या ग्लासमधील पाणी पितो आणि आदित्यकडे पाहत बोलायला लागतो. सर, नितीन देशमुख जसा दिसतो तसा नाहीये. त्याने अशी काही चाल खेळली आहे की त्याच्याबद्दलची माहिती काढणे खूप मुश्किल झाले आहे. पण तो कितीही हुशार असला तरी आपले सगळे माणसे त्याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जॉनचे बोलणे ऐकून आदित्यला बरं वाटत होते. पण त्याच्या मनात विचार येतो, त्याच्या लाडाच्या मुलीचे लग्न होऊन आज 3 दिवस झाले होते तरी त्याच्याकडून काहीही हालचाल झाली नव्हती. याला खरंच इशिकाची काही घेणं देणं नाहीये का? त्याला नितीन देशमुखकडून काही करून जाणून घ्यायचे होते की त्याचा पुढचा प्लॅन काय आहे म्हणून. पण हे त्याला तेव्हाच कळणार होते जेव्हा इशिका आणि नितीन देशमुखचा काही कॉन्टॅक्ट होईल. आणि त्याने हे नोटीस केले होते की इशिका त्या घरातून काहीही न घेता आली होती. तिच्याकडे फोन पण त्याला दिसला नव्हता. तो जॉनकडे पाहत, जॉन, मॅडमचं सामान अजून त्यांच्या घरी आहे तर तू तो सामान घेऊन घरी ये. हो ठीक आहे सर, मी आपल्या माणसांना पाठवतो, ते मॅडमचं सामान घेऊन येतील. बरं ठीक आहे, आपला पुढचा प्लॅन काय आहे त्याबद्दल आपण लवकरच बोलूया. बरं ठीक आहे सर, येतो मी. आणि जॉन निघून गेला. असं दिवस निघून गेला. इशिकाला पण जाग आली आणि फ्रेश होऊन तिने काही वेळ गॅलरीमध्ये घालवला आणि नंतर खाली आली. तिला आता भूक लागली होती. तोच समोरून तिला एक गार्ड येताना दिसला. तिने त्याला आवाज दिला. तो गार्ड पण तिच्या समोर येऊन उभा राहिला. ते मला खूप भूक लागली आहे, प्लीज मला काही खायला मिळेल का? हो मॅडम, तुम्ही थांबा इथे, मी रूममध्ये पाठवतो तुमचे जेवण. एवढं बोलून तो निघून गेला. काही वेळाने एक सर्वंट तिच्यासाठी जेवण घेऊन आला. तिने पोट भरून जेवण केले कारण तिला आदित्यसोबत जेवण करायचे नव्हते. कारण तो पुन्हा तिला भरवायला लावेल तिला माहिती होते आणि तिला त्याला अजिबात भरवायचे नव्हते. तिचे जेवण झाल्यानंतर ती काही वेळ गॅलरीमध्ये फिरते आणि विचार करत असते. तोच तिला त्याचे सकाळचे बोलणे आठवते की आज त्याला फर्स्ट नाईट सेलिब्रेट करायची आहे. हे आठवताच भीतीने तिच्या अंगावर काटा येतो. नाही नाही, मला नाही. ती तिच्या कपडावरचा घाम पुसते आणि आत येते. ती पाहते तर 9:30 वाजले होते. अजून तो आला नाहीये हे बघून ती ब्लँकेट पांघरून झोपायचा प्रयत्न करत असते. पण काही केल्या तिला झोप येत नव्हती. खूप घाबरली होती ती. तोच तिला दरवाजा ओपन होण्याचा आवाज आला आणि तिचा जणू श्वासच अडकला. ती जराही हालचाल करत नव्हती. शांत तशीच पडून होती. ब्लँकेट पांघरल्यामुळे समोरच्याला वाटलेल की ती झोपली आहे म्हणून, पण आतमध्ये ती जागी होती. आदित्य आत येताच त्याला अंधार दिसतो. तो आधी लाईट लावतो आणि त्याचे लक्ष बेडकडे जाते आणि तिला तसे पांघरून झोपलेले बघून त्याला हसू येते. तिच्या वागण्याचे त्याला हसू आले. तो काहीही न बोलता वॉशरूममध्ये निघून जातो. काही वेळाने फ्रेश होऊन बाहेर येतो. ती अजून पण तशीच झोपलेली असते. तो लाईट बंद करतो आणि तिच्या शेजारी जाऊन झोपतो. तिच्यावरून नजर फिरवतो आणि गालातल्या गालात हसतो. आणि त्याला आठवते की तो तिला म्हटला होता आज मधुचंद्राची रात्र सेलिब्रेट करूया म्हणून. आणि आता त्याला हसणे कंट्रोल झाले नाही, पण त्याने खूप कंट्रोल करून हसणे थांबवले. त्याने तिच्या अंगावरचे ब्लँकेट जोराने ओढले. ते ओढताच तिने डोळे एकदम घट्ट बंद करून घेतले. ब्लँकेट ओढल्यामुळे तिचे केस अस्ताव्यस्त होऊन तिच्या चेहऱ्यावर आले होते. त्या केसांवर त्याने फुंकर मारली आणि ती अजून शहारली. घाबरल्यामुळे खूपच क्यूट ती दिसत होती. अजून डोळे उघडले नव्हते. तो तिच्या चेहऱ्याकडे खूप प्रेमाने पाहत होता. हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तसाच खाली येऊन तिने घाबरून बंद केलेल्या एक डोळ्यावर ओठ टेकवले. त्याने असे डोळ्यावर ओठ टेकवताच ती नॉर्मल झाली. त्याचे लक्ष तिच्या लाल चुटूक ओठांकडे गेले आणि न राहून त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला किस करू लागला. आज त्याच्या स्पर्शात जबरदस्ती तिला वाटत नव्हती,
तो हळूवार तिला किस करत होता, पण बराच वेळ करत असल्यामुळे तिला आता श्वास घ्यायला त्रास होत होता आणि ती हाताने त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती. पण तो तर एवढा गुंतला होता की सोडायचे नावच घेत नव्हता. तिने पूर्ण शक्ती एकवटून त्याचा चेहरा दूर केला आणि जोराने श्वास घेऊ लागला. तो अजून पण तिच्या अंगावर आहे, तिला त्रास होतोय ते दिसत आहे हे तिच्या लक्षात येताच ती त्याला जोराने ढकलते. तसा तो साईडला पडतो. ती कशीबशी उठायचा प्रयत्न करते, पण तो तिच्या पोटाला विळखा घालत तिला जवळ ओढतो आणि पुन्हा तिच्यावरून येतो. ती तर आता खूप घाबरली होती, पण त्याला न दाखवत रागाने त्याच्याकडे पाहत होती. अशी रागाने बघू नकोस, आज तुला सांगितले होते मी की छान तयारी करशील म्हणून, पण हे काय, तू तर काहीही केले नाहीये. पण ठीक आहे, या कपड्यांमध्ये पण तू छान दिसते. आणि तो तिचा टी शर्ट बळजबरीने काढतो. तिला त्याचा खूप राग येतो आणि ती रागातच तिच्या हाताने छाती झाकायचा प्रयत्न करते, पण त्याच्यासमोर तिची शक्ती कमी पडते आणि तो तिचे दोन्ही हात त्याच्या हाताखाली दाबतो आणि तिच्याकडे पाहत, आता लपवून काय फायदा ना, त्या दिवशी तर मी सगळं काही पाहिले आहे, तो खूनशी हसत तिला सांगत होता. त्याचे बोलणे ऐकून ती काहीही करू शकत नव्हती. हळूहळू त्याने तिचे आणि त्याचे कपडे अंगापासून बाजूला केले आणि तिच्या पोटावर ओठ फिरवायला सुरुवात केली. त्याचा स्पर्श तिला अजिबात नकोसा होता. तो त्याचे ओठ फिरवत तिच्या ओरोजांच्या तिथे येतो आणि त्याचे ओठ फिरवत असतो. त्याच्या स्पर्शाने ती बेडशीट हातात घट्ट पकडते, कारण त्याचे दोन्ही हात अजून पण त्याच्या हाताखाली असतात. तिला खूप असह्य झाले होते आणि त्याच्या स्पर्शाने तिच्या तोंडातून उसाचे बाहेर पडू लागले आणि त्या आवाजाने त्याला अजूनच एनर्जी मिळाली. बराच वेळ तो तिथे लाळ करत होता. त्याचे मन भरते तसा तो वर सरकतो आणि तिच्या लाल ओठांवर त्याचे ओठ टेकवतो. तिला किस करू लागतो. आता तर तिला गुदमरल्यासारखे होत होते, पण त्याचे मन भरत नाही तोपर्यंत तो तिला सोडणार नव्हता हे तिला माहिती होते. आता खरंच तिला श्वास घ्यायला त्रास होत होता हे त्याच्या लक्षात येताच तो किस करायचे थांबवतो. आता तिला वाटत होतं आपल्याला सुटका मिळेल, पण अजून त्याचे मन भरत नाही आणि त्याला जे पाहिजे होते तो ते करतोच. ती अजून श्वासच घेत असते तोच तिच्या ओटीपोटाच्या खाली वेदना झाली आणि ती जोराने ओरडली. डोळ्यातून पाणी, खाली होणारी वेदना, खूप त्रास होत होता तिला. तो तर त्याचे मन भरत होता, पण तिच्या मनाचा जरासुद्धा विचार करत नव्हता. त्याचे मन भरले तसा तो बाजूला झाला आणि तिच्या शेजारी आडवा झाला. ती पण निपचिप तशीच पडली होती. डोळ्यातून फक्त अश्रू बाहेर पडत होते. शरीर तर पूर्ण बधीर झाल्यासारखे वाटत होते. तो तिच्या जवळ सरकला, तिच्या कपाळावर किस केले आणि दोघांच्या अंगावर ब्लँकेट घेतले आणि तिला जवळ ओढून मिठीत घेतले. तिची तर इच्छा नसताना सुद्धा ती तशीच त्याच्या मिठीत झोपण्याचा प्रयत्न करते. तो तर तिला मिठीत घेताच काही वेळाने झोपून जातो. ती मात्र अजून पण तिचे अश्रू गाळत जागी असते. कधीतरी तिला झोप लागते. इशिकाला आदित्यचा हा त्रास किती दिवस सहन करावा लागेल. आदित्यला सत्य समजताच आदित्य बायको म्हणून तिच्यावर प्रेम करून तिला मान देईल का, बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि तुमच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.